राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर शिक्कामोर्तब. वीरेंद्र सराफ यांचा महाधिवक्ता पदावरून राजीनामा. मिलिंद साठे असणार राज्याचे नवीन महाधिवक्ता. प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट राजस्थान पोलिसांच्या ताब्यात. 30 कोटींच्या कथित फसवणुकीप्रकरणी विक्रम भट यांच्यावर कारवाई. गडचिरोलीत रोजगार मेळाव्यातून 600 बेरोजगार युवकांना मिळालं काम. कुरखेडा तालुक्यातील बेलगाव खैरीच्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड कंपनी आणि वजह फाउंडेशनचा पुढाकार. राणीच्या बागेत लवकरच चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा, जिराफ, इमू असे परदेशी प्राणी येणार. पक्षी पाहता येणार. दुर्मिळ प्राण्यांसाठी एक्झॉटिक झोन उभारण्याची प्रक्रिया सुरू. राणीबागेचा 10 एकर भूखंडावर विस्तार होणार. ट्रेनमध्ये दारू विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ मंगला लक्षद्वीप ट्रेनमधला असल्याचा दावा. ट्रेनमध्ये दारूची विक्री होत असल्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह. अमेरिकेतील मेरीलँडमध्ये अनेक दिवसांपासून बर्फवृष्टी. बाल्टिमोर शहरातून बर्फवृष्टीचे फोटो समोर. झाडांच्या फांद्या आणि पानांवर बर्फाचा थर. घसरत्या पाऱ्यामुळे थंडी वाढली. हवाई येथे पुन्हा एकदा आपत्तीचा इशारा. हवाईच्या किलाउआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक. जवळपास 100 मीटरपर्यंतच्या ज्वाला उसळल्या. सध्या धोका टळला. इंडोनेशियात निसर्गाचा कहर. पूर आणि भूस्खलनामुळे विविध परिसरात हाहाकार. आतापर्यंत 300हून अधिक नागरिकांचा मृत्यू तर 250हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. रोमानियात भीषण अपघात. मर्सिडीज कार डिवायडरला धडकून हवेत 50 मीटर उंचीवर उडाली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज जारी. 55 वर्षीय चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. देशातील प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉसच्या 19व्या सीझनचा आज महाअंतिम सोहळा. कॉमेडियन प्रणीत मोरेसह 5 स्पर्धक अंतिम फेरीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.